कुणाचंही ऐकायला तयार नाही. काय सरपंच? हो ना, आम्ही थोडे का प्रयत्न केला तुला समजवण्याचे, पण ती काय ऐकायलाच तयार नाही. ती म्हणते याच्या लग्नाला तयार नाही झाला तर मी या गावात या बापाची जाहिरात करणार. काय वातावरण कारण म्हणून तो तुरुंगात जाणार. कारण या सर्वांनी तुला माफ केला तरी कायदा कोणाला माफ करत नसतो. मग काय म्हणतो शेतबा, हे बघ साध्या वैदिक पद्धतीनं हा तुझा लग्न सोहळा उरकून देऊया म्हणतो. आपल्या जवळची 8 माणसं देऊया. मग काय म्हणतो? हा शुद्ध अन्याय. अहो माझा तिला काही संबंध नाही हो. असं तू म्हणतोय, पण याला पुरावा काय रे? कारण ती तुझंच नाव सांगते आम्हाला, तुझंच नाव. आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. प्रथम मी काय नसला भेटणार. अरे तिला भेटून काहीच उपयोग नाही यशात. कारण ती भयंकर गेली तुझ्यावरती. गेली 15 दिवस ती तुला शोधण्याचा प्रयत्न करते आणि तू तुझं तोंड लपवण्याचा प्रयत्न करतोय. पण तू तुझं तोंड जरी लपवण्याचा प्रयत्न केलास तरी तू केलेलं पाप मात्र तिच्या उदरात क्षणाला वाढतंय. याचं काय? आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. तुमचा डाव असा आहे तर पाटील हे सरपंच मी काम केलं नाही आणि त्या पापाचे मालक मात्र तुम्ही दोघे जण साहेब, यांना आता सरळ सोडून जमणार नाही. याची गाढवावरून त्यांना काढूया आपण. याच्याशिवाय याच्या बापाला वाचा बसणार नाही आणि हा त्या नरसोबत लग्न करायला तयार होणार नाही. उद्या संध्याकाळपर्यंतची मुदत देतो तुला. एक तारीख झाला तरी तयार हो त्या नर्स बरोबर. नाही काय तिला देऊन हद्दपार तरी होईल तो. नाहीतर आता एकदम माहीतच आहे अशा गावाला सुद्धा. समजा नीट विचार कर. समजा येलं चालू रे. आता जाऊन रेड म्हणावत्या नरच्या दारात. पण सरपंच त्या नर्सला पैसे देऊन तेवढं प्रकरण. त्याबद्दल तुम्ही मुळीच काही करू नका पाटील साहेब. तिची सगळी व्यवस्था मी अगदी चोखपणे पार पाडली आणि हा यशा तिला विचारायला गेलात की हे सगळं प्रकरण ती ह्या यशाच्या अंगाची आणते ते तुम्ही बघा तो फक्त. तशी ती आपल्याच तालमीत तयार झालेली आहे. नाहीतर आपला डाव आपल्यावर उलटायचा आणि आपली तोंड फुटायची पाळी यायची म्हणून म्हणतोय. हो सांगितलं ना तुम्हाला पाटील साहेब, घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि हा यशा नाहीच झाला लग्नाला तयार तर सरळ कामावरून काढून टाकूयात. मग बघू किती दिवस राहतो या गावात आणि कसं पोट भरतोय ते. ठीक आहे सरपंच, पण काय हो इलेक्शन येणार होता मला भेटायला. त्याचा तो नोकर आला होता. म्हणलं होतं काहीतरी खुशीची बातमी देणार आहे म्हणून. बोलवता म्हणजे कशाला आला इथं तो? तुला नाव विचारायला कसला नाव विचारणार आहे तुम्हाला?
गावात लोकांनी सांगितलं मला काय? त्या गावच्या पटलाने काय काय सांगितलं त्यांनी माझ्याबद्दल? अरे तुझ्या मुलाने चमच्यानं तिकडे जाऊन सांगितलं या मुलीचं लग्न मोडून टाका, कारण ती मुलगी आतापर्यंत या पाटलाची नकली म्हणून राहत होती. हा सगळा बनाव आहे माझ्या विरोधात. झाली म्हणायची. अरे वाटी रे वाटी तोडीलेच कशी. तू गप्पा सरपंचा, तो सरपंच कसा झाला हे मला आणि अख्ख्या गावाला माहित आहे. तेव्हा सरपंच तेव्हा पाटील चल माझ्या बरोबर. पोराच्या बापाला देवच्या सुखानं जगायचं असलं तर चालता उचलून, नाहीतर काय करशील? त्या इच्छेला होकार दिला नाही. तुझी गाव वाजता आपण राहिली म्हणून तू आता सोडू होतोस काय माझ्या बरोबर? पाटला तुला कधी बरं होणार नाही. देवच्या माझ्या रागाला आव्हान देऊ नका. गावात तुझ्या पोरीला भीती मारून काय यात एवढा हवालीर होण्याचं कारणच काय देवच्या? अरे एक स्थळ मोडलं तर दुसरं शोधायला का? बापाचं हृदय नाही करणार ना रे तुला. तुला ना पोर ना बाळ. तेव्हा पाटील आत्ताच्या आत्ता चल माझ्या बरोबर आणि सांग पोराच्या बापाला माझी मुलगी आगापासून राग खेळून शांत राहिलो मी. म्हणलं तुझं कीर्तन अगोदर